दरम्यान याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहामधून रवाना झालेले आहेत। ते सध्या विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये सध्या गायकवाड हे शिक्षा भोगतायत। ते तळोजा कारागृहामध्ये आहेत आणि सध्या तळोजा कारागृहामधून ते विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। मतदान करण्यासाठी त्यांनी खरं तर न्यायालयामध्ये अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज न्यायालयाने मान्य केलेला आहे। त्यामुळे आता गणपत गायकवाड हे मतदान करण्यासाठी तळोजा कारागृहातून निघालेले आहेत विधान भवनाकडे। ते मतदान नेमकं कुणाला करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध आहे। काँग्रेसने एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये गायकवाड यांना मतदान करण्याचा हक्क नसल्याचं काँग्रेसने म्हटलंय। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर गणपत गायकवाडांविरोधात काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलंय। गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसने विरोध दर्शवलाय। गोळीबार प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेले गणपत गायकवाड हे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदान करू शकत नाही, तसंच त्यांचं मत हे अवैध ठरू शकतं। त्यामुळे त्यांना मतदानाची परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेसने या पत्रातनं केली आहे आणि यावर आता राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे। त्यानंतर काय नेमका निर्णय गायकवाडांसंदर्भातल्या मतदानाचा होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एक एक मत खरं तर या सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाचं आहे आणि गणपत गायकवाड यांच्या मताचा फायदा आता कुणाला होतो किंवा कुणालाच होत नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र काँग्रेसने हा विरोध गणपत गायकवाड यांच्या